नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंतचे जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा, पहिला प्रश्न आहे, 2024 चा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर सामंता हार्वे यांना हा पुरस्कार जाहीर झाला, 2024 चा बुकर पुरस्कार। नेक्स्ट क्वेश्चन, 66व्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर या 66व्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे आयोजन मध्य प्रदेशमध्ये करण्यात आले आहे। महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा पुनर्नियुक्ती झाली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले? तर हरियाणा राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे। कोणाच्या हस्ते व्हिजन पोर्टल लॉन्च करण्यात आले? तर डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते व्हिजन पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे। महाकुंभ म्हणजेच कुंभमेळा 2025 कोठे होणार आहे? तर प्रयागराज या ठिकाणी होणार आहे। नवी दिल्ली येथे आयोजित ICA जागतिक सहकार परिषद 2024चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्षपदी 6व्यांदा कोणाची निवड झाली? तर कौतिकराव ठाले पाटील यांची निवड झाली आहे। भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो? तर यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर या दिवशी असतो आणि त्यांचा जन्मदिवस विद्यार्थी दिवस म्हणून सुद्धा साजरा करतात, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर या दिवशी असतो भारतीय संविधान दिवस। असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटी संस्थेद्वारे कोणाला डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर कोणाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न पहा, विदेशात एका देशात 12 आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा कोण पहिला फलंदाज ठरला आहे? तर विराट कोहली हा आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी ते नोव्हेंबर 2024 पर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात। ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी QR कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे 8208999286 या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला। लगेच तुम्हाला त्याची PDF पाठवली जाईल। आणि मित्रांनो, तुम्हाला PDF बद्दल कोणताही डाऊट असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे 8208999286 तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता। मित्रांनो, आपण आज जे प्रश्न पाहतोय ते सर्व प्रश्न तुम्हाला त्या PDF मध्ये पाहायला मिळणार आहेत। तर प्रत्येक स्पर्धा परीक्षांसाठी ही एक महत्त्वाची PDF आहे, तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा प्रश्न पाहूयात। झारखंड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत? तर या पक्षाला 34 जागा मिळाल्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये नोटाला किती टक्के मतदान झाले? तर 0.72% मतदान झाले आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात सर्वाधिक मताने कोण निवडून आले आहे? तर काशीराम पावरा हे निवडून आले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत? तर 50 जागा जिंकलेल्या आहेत इंडिया आघाडीने। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत? तर 132 जागा मिळालेल्या आहेत भारतीय जनता पक्षाला। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये NDA आघाडीला एकूण किती जागा मिळाल्या? तर 230 जागा मिळाल्या आहेत। संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले? तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे। ICC T20 महिला विश्वचषक 2024चे विजेतेपद कोणी जिंकले?
तर न्यूझीलंड यांनी जिंकलेले आहे. कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी करण्यात आले आहे? तर आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वोत्तम शहराच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवले? तर लंडन या शहराने मिळवलेले आहे अव्वल स्थान. IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऋषभ पंत हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, 2025 वर्षाचे G20 परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवले आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशाकडे सोपवले आहे. तर मित्रांनो, 2024ची G20 परिषद कोणत्या देशात झाली आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर ब्राझील या देशामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते, लक्षात ठेवा. मित्रांनो, G20 हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर यावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, जर कोणी पाहिला नसेल तर पाहून घ्या. भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर के. संजय मूर्ती यांची नियुक्ती झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण किती टक्के मतदान झाले? तर 65% मतदान झाले आहे. राफेल नादालने टेनिसमधून निवृत्ती घेतली तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर तो स्पेन या देशाचा खेळाडू आहे. 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने सुवर्णपदक पटकावले? तर ओडिसा राज्याने सुवर्णपदक मिळवले आहे 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये. नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर हा कोणत्या देशाचा सन्मान आहे? तर गयाना या देशाचा हा सर्वोच्च सन्मान आहे. जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर दिल्ली या शहरात याचे उद्घाटन करण्यात आले आहे. सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धा 2024 कोठे होणार आहे? तर ही स्पर्धा हैदराबाद या शहरात होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारने देशाच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर हा प्रश्न आपण आत्ताच पाहिलेला आहे मित्रांनो. तर के. संजय मूर्ती यांची नियुक्ती केलेली आहे. मिस युनिव्हर्स 2024चा किताब कोणी पटकावला आहे? तर व्हिक्टोरिया केजर यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये दुसऱ्यांदा ICC पुरुषांच्या T20 अष्टपैलू क्रमवारीत कोणत्या भारतीय खेळाडूने अव्वल स्थान मिळवले आहे? तर हार्दिक पांड्याने हे स्थान मिळवले आहे. गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 200 रुपयाच्या चांदीच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले? तर किती वर्ष पूर्ण झालेले आहेत गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराला? तर 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 200 रुपयाच्या चांदीच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा, ICC वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ ऑक्टोबर 2024 कोण ठरले आहे? तर अमेलिया केर ही ठरली आहे. चेन्नई ग्रँडमास्टर 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर अरविंद चिदंबरम यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे, चेन्नई ग्रँडमास्टर 2024चे विजेतेपद. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 55व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर हा पुरस्कार फिलिप रोजर नॉयस यांना प्रदान करण्यात येणार. PV सिंधू बॅडमिंटन सेंटरची पायाभरणी नुकतेच कोठे झाली? तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? तर एलॉन मस्क हे बनले आहेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते नोव्हेंबर 2024 पर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात. या PDF मध्ये तुम्हाला सर्व महत्त्वाचे टॉपिक्स पाहायला मिळणार आहेत, जसे की पुरस्कार सन्मान, खेळ पुरस्कार किंवा खेळ संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न असतात चालू घडामोडीवरती, ते सर्व प्रश्न तुम्हाला या PDF मध्ये पाहायला मिळणार आहेत. महत्त्वाच्या योजना, असे बरेचसे टॉपिक्स आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत. तर PDF घेण्यासाठी तुम्हाला QR कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे 8208999286, तर या नंबरला
तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला. लगेच तुम्हाला त्याची PDF पाठवली जाईल. चला पुढचा प्रश्न पाहूयात. शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 10 नोव्हेंबर या दिवशी आपण जागतिक विज्ञान दिवस साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्यालक्ष्मी योजना या योजनेला मंजुरी दिली. यामध्ये काय होणार आहे मित्रांनो, तर उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यात येणार आहेत. भालाफेकपटू नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जॉन झेलेंजी यांची नियुक्ती झालेली आहे. ते नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार 2024साठी कोणाची निवड झाली? तर या पुरस्कारासाठी PR श्रीजेश यांची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024चा मानकरी कोण ठरला आहे? तर हरमनप्रीत सिंग हे ठरलेले आहेत या पुरस्काराचे मानकरी. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा रोहिणी नेयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर अनिल प्रधान यांना हा पुरस्कार मिळाला. भारतीय सैन्यात नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या आणि तयार केलेल्या मशीन पिस्तूलचे नाव काय आहे? तर अस्मी मशीन पिस्तूल हे त्याचे नाव आहे. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न. चला नेक्स्ट क्वेश्चन. 11 नोव्हेंबर रोजी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर संजीव खन्ना यांनी शपथ घेतलेली आहे. ते आपल्या भारताचे 51वे सरन्यायाधीश आहेत. नुकतेच सरन्यायाधीश DY चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत. ते आपल्या भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर ते आपल्या भारताचे 50वे सरन्यायाधीश होते. आणि मित्रांनो, आता कोणी पदभार स्वीकारलेला आहे भारताचे सरन्यायाधीश म्हणून? तर संजीव खन्ना यांनी पदभार स्वीकारला. ते आपल्या भारताचे 51वे सरन्यायाधीश आहेत. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. सलग 2 T20 सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर संजू सॅमसन हा ठरलेला आहे. जगातील सर्वात सुंदर महिला ठरलेली जोडी कोमर कोण आहे? तर ती ब्रिटिश अभिनेत्री आहे. पहा मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे? तर जोडी कोमर हे तिचं नाव आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. नुकताच चर्चेत असलेला हरमीत देसाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हरमीत देसाई हे भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहेत. शारदा सिन्हा यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर त्या कोण होत्या? तर त्या शास्त्रीय गायिका होत्या. अलीकडेच ACB महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संजीव कुमार सिंघल यांची नियुक्ती झालेली आहे. अलीकडेच होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रितेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे होमगार्ड महासंचालक म्हणून. जम्मू काश्मीर विधानसभेत कोणती कलम पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला? तर कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर झालेला आहे. नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष कोणता होता? तर त्यांचा पक्ष होता रिपब्लिकन पार्टी. नुकतेच अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प हे बनलेले आहेत अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नुकताच ANR पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर तेलुगू ॲक्टर चिरंजीवी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. दीपोत्सव 2024मध्ये कोणत्या शहराने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे? तर अयोध्या या शहराने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे दीपोत्सव 2024मध्ये. महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संजय वर्मा यांची नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदी. पुढचा प्रश्न पहा. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे? तर रविचंद्रन अश्विन हा ठरलेला आहे.
प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला भारत देश हा 39व्या क्रमांकावर आहे. आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे नवीन नाव काय आहे? तर याचे नवीन नाव आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर IAS विपिन कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा. भारताने कोणते वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर आपल्या भारताने 2026 हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले. अलीकडेच क्रीडा मंत्रालयाने कोणता पुरस्कार बंद करण्याचा निर्णय घेतला? तर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार हा पुरस्कार बंद करण्याचा निर्णय हा क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्रीय मंत्री श्री राजीव रंजन सिंग यांच्या हस्ते पशुधन गणनेच्या कोणत्या आवृत्तीचा शुभारंभ करण्यात आला आहे? तर 21व्या आवृत्तीचा शुभारंभ करण्यात आला. ग्रेट निकोबार बेटाला कितव्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला आहे? तर 13व्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला ग्रेट निकोबार बेटाला. पुढचा प्रश्न पहा. नुकतेच कोणत्या देशाने आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर कोणत्या देशाने यांना सन्मानित केले? तर फिजी या देशाने यांना सन्मानित केलेले आहे त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने. अलीकडेच राणी रामपालने निवृत्ती जाहीर केली. तर राणी रामपाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ती हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची विद्यमान मर्यादा 10 लाखावरून किती लाख रुपये करण्यात आली आहे? तर याची मर्यादा आता 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे. सिम्बेक्स हा सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? तर हा सराव भारत आणि सिंगापूर या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. 18वी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर ही कॉन्फरन्स आपल्या भारत देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे 2024ची. 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर याचे आयोजन रशिया या देशामध्ये करण्यात आले आहे. G7च्या संरक्षण मंत्र्याची पहिली बैठक कुठे झाली? तर इटली या देशात याची पहिली बैठक झालेली आहे. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून घोषित करण्याची योजना आखली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने? तर उत्तराखंड या राज्याने. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2024 ICC T20 महिला विश्वचषक कोणत्या देशाने जिंकले आहे? तर न्यूझीलंड या देशाने जिंकले आहे. नुकतेच कोण गरुड एरोस्पेसमध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून पुन्हा सामील झाले आहे? तर MS धोनी हे झालेले आहेत गरुड एरोस्पेसचे नवीन ब्रँड अँबॅसेडर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणते सरकार अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करेल? तर दिल्ली सरकार स्थापन करणार आहे अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय. मुंबईतील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आले आहे? तर पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ हे नवीन नामकरण करण्यात आलेले आहे मुंबईतील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकतेच अतुल परजुरे यांचे निधन झाले आहे तर ते कोण होते? तर ते एक मराठी अभिनेते होते. मराठीतील कोणत्या पुस्तकाला क्रॉसवर्ड बुक पुरस्कार मिळाला आहे? तर हा पुरस्कार दुडिया या मराठी पुस्तकाला मिळालेला आहे. ATP शांघाय मास्टर्स 1000 एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे विजेतेपद हे जॅनिक सिनर यांनी मिळवले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्क्वॅड परिषद 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर स्क्वॅड परिषद 2024चे आयोजन हे अमेरिका या देशात करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू मोहम्मद सिराज यांची नुकतेच कोणत्या राज्याचे DSP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर तेलंगणा राज्याचे ते नवीन DSP म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू आहे तो मोहम्मद सिराज. नुकतेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील पश्मिना लोकराला भौगोलिक टॅग म्हणजे GI टॅगचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर लडाख केंद्रशासित प्रदेशातील पश्मिना लोकराला GI टॅगचा दर्जा देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वात मोठे सागरी संकुल कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? तर गुजरात राज्यात स्थापन होणार आहे जगातील सर्वात मोठे सागरी संकुल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, उमर अब्दुल्ला यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? तर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून उमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतली. भारतीय न्यायालयातील न्यायदेवतेच्या हाती असलेल्या तलवारीच्या जागी काय ठेवण्याचा निर्णय सरन्यायाधीशांनी घेतला आहे? तर तलवारीच्या जागी संविधान ठेवण्याचा निर्णय सरन्यायाधीशांनी घेतला आहे. पुढचा प्रश्न पहा, न्यायालयातील न्यायदेवतेच्या हातातील तलवार हटवून त्या जागी संविधान व डोळ्यावरील पट्टी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला? तर डी.वाय. चंद्रचूड यांनी घेतलेला आहे. कोण आहे डी.वाय. चंद्रचूड? तर ते आपले भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सध्या पदावर असलेले 50वे सरन्यायाधीश आहेत. जम्मू काश्मीरचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर सुरेंद्र चौधरी यांनी शपथ घेतली. ते जम्मू काश्मीरचे नवीन उपमुख्यमंत्री आहेत. 24वे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे आयोजन अस्ताना या ठिकाणी करण्यात आलेले आहे. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर परमेश शिवमणी यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन, एनर्जीचा 40वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 16 ऑक्टोबरला साजरा करण्यात आलेला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहेत? तर संजीव खन्ना हे आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्या पदावर असलेले 50वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर डी.वाय. चंद्रचूड हे आहेत. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे? तर रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर डॉक्टर सदानंद मोरे यांची नियुक्ती झाली. नेक्स्ट क्वेश्चन, फेमिना मिस इंडिया 2024ची विजेती कोण ठरली आहे? तर निकिता पोरवाल ही ठरलेली आहे फेमिना मिस इंडिया 2024ची विजेती. राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर राजकुमार हिरानी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकेला तृतीय क्रमांक मिळाला आहे? तर पुणे महानगरपालिकेला मिळालेला आहे तृतीय क्रमांक राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, हरियाणा राज्याच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली? तर नायब सिंह सैनी यांनी शपथ घेतलेली आहे. हरियाणा राज्याचे ते नवीन मुख्यमंत्री आहेत. नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विजया राहटकर यांची नियुक्ती झालेली आहे. लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य कोणती योजना राबवत आहे? तर मनोधैर्य योजना ही योजना सुरू केलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने. कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर वैनगंगा नदीवरती सुरू करण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प. नेक्स्ट क्वेश्चन, ICC महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशाने जिंकला? तर न्यूझीलंड या देशाने ICC महिला T20 विश्वचषक 2024 जिंकला आहे. जिनिव्हा येथे 149व्या आंतरसंसदीय संघाला कोणी संबोधित केले? तर ओम बिर्ला यांनी संबोधित केले आहे. भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरची राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रश्मिका मंदाना यांची नियुक्ती झाली आहे. दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस हुतात्मा दिवस साजरा करतात. नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 21 ऑक्टोबर 2024 रोजी नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे. 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? तर ओडिशा राज्याला मिळालेला आहे हा पुरस्कार. जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे? तर श्रीजा अकुला ही ठरलेली आहे.
जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर कोणी सुरू केलेली आहे ही योजना? तर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे. आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2024मध्ये वैष्णवी पवारने कोणते पदक जिंकले आहे? तर तिने रौप्य पदक जिंकलेले आहे आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2024मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, उद्योगरत्न भवन आणि उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्याचा निर्णय नुकतेच महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? तर रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. उद्योगरत्न भवन आणि उद्योगरत्न पुरस्काराला यांचे नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे. रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम जम्पर यांना जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच भारताचे उद्योगपती रतन टाटा सर यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? तर त्यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेले आहे. अतिशय दुःखद बातमी मित्रांनो आपल्या सर्व भारतीयांसाठी. नेक्स्ट क्वेश्चन, रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर सतीश कुमार हे बनले आहेत रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष. तर कधी स्थापना झालेली आहे रेल्वे बोर्डाची? तर मार्च 1905ला झालेली आहे. याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि आपल्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव आहेत. लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. नुकतेच राफेल नदाल या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो टेनिस या खेळाशी संबंधित आहे. सिंगापूर ओपन स्पर्धा 2024मध्ये याचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर पंकज अडवाणी यांनी सिंगापूर ओपन स्पर्धा 2024चे विजेतेपद जिंकले आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, NSGचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर बी श्रीनिवासन हे बनलेले आहेत. तर मग मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाची स्थापना म्हणजेच NSGची स्थापना कधी झाली आहे? तर 16 ऑक्टोबर 1984ला झालेली आहे. लक्षात ठेवा. आणि याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला पोलीस भरती 2024चे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात. 7 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंतचे तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळणार आहेत. त्यामध्ये चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे वन लायनर क्वेश्चन आन्सर असणार आहेत जे की परीक्षेला विचारलेले असणार आहेत मित्रांनो. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी QR कोडवरती पेमेंट करायचं आहे. आणि खाली जो नंबर दिलेला आहे 8208999286 तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला. लगेच तुम्हाला त्याची PDF पाठवली जाईल. 32वा एकलव्य पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार प्रत्याशा रे यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2023साठी मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान कोणाला देण्यात आला? तर हा सन्मान राजकुमार हिरानी यांना देण्यात आलेला आहे 2023साठी. पुढचा प्रश्न पहा, नुकतीच हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर SP धारकर यांची नियुक्ती झालेली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार विक्टर ॲब्रॉस व गॅरी रुकून यांना प्रदान करण्यात आलेला आहे. साहित्य नोबेल पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हान कांग यांना जाहीर झालेला आहे साहित्य नोबेल पुरस्कार 2024. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चौथे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर जय शहा यांची निवड झाली आहे. लक्षात ठेवा. न्यायमूर्ती मनमोहन यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? तर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मनमोहन यांनी शपथ घेतली. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक ॲथलेटिक कॉन्टिनेंटल टूरमध्ये कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकले? तर गुलवीर सिंग यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे जागतिक ॲथलेटिक कॉन्टिनेंटल टूरमध्ये. नुकताच कोणत्या अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर कुणाला सन्मानित करण्यात आलेले आहे दादासाहेब फाळके पुरस्काराने? तर मिथुन चक्रवर्ती यांना सन्मानित करण्यात आले. तर मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की सर्वात पहिल्यांदा कोणाला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर देविका राणी यांना सर्वात पहिल्यांदा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न.
इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी म्हणजेच आयफा पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पहा. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी म्हणजेच आयफा पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर राणी मुखर्जी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर आतिशी मार्लेना या झालेले आहेत दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री. सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSBचे नवीन महासंचालक कोण झाले आहेत? तर अमृत मोहन प्रसाद हे आहेत SSBचे नवीन महासंचालक. तर याची स्थापना कधी झाली मित्रांनो? यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो, तर लक्षात ठेवा. याची स्थापना 20 डिसेंबर 1963ला झाली आहे आणि याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCBचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर अनुराग गर्ग हे आहेत NCBचे नवीन महासंचालक आणि याची स्थापना 17 मार्च 1986ला झाली आहे आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील पहिल्या सोलार व्हिलेजचे उद्घाटन कोणत्या जिल्ह्यात झाले? तर आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या सोलार व्हिलेजचे उद्घाटन हे सातारा जिल्ह्यात झालेले आहे. नुकतेच कोणी नवीन केंद्रीय गृहसचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर गोविंद मोहन यांनी केंद्रीय गृहसचिव म्हणून पदभार स्वीकारला. पुढचा प्रश्न पहा. नुकतेच वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरमचे उद्घाटन कुठे झाले आहे? तर दुबईत याचे उद्घाटन झाले. ICC महिला T20 विश्वचषक कुठे आयोजित केला जात आहे? तर UAE या ठिकाणी याचे आयोजन होत आहे. पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात 4 बायोगॅस युनिटचे अनावरण केले? तर कोणत्या राज्यात केले आहे? तर आसाम राज्यात पंतप्रधान मोदींनी 4 बायोगॅस युनिटचे अनावरण केले. कोणत्या चित्रपटाची ऑस्कर 2025मध्ये भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली? तर कोणत्या चित्रपटाची झाली आहे? तर लापता लेडीज या चित्रपटाची झाली. पंतप्रधान मोदींनी सुभद्रा योजना कोणत्या राज्यात सुरू केली आहे? तर ओडिशा राज्यामध्ये या योजनेची सुरुवात केलेली आहे पंतप्रधान मोदींनी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. देशातील पहिले संविधान भवन कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? तर देशातील पहिले संविधान भवन हे आपल्या महाराष्ट्र राज्यात स्थापन होणार. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणत्या संस्थेने पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी अन्नदर्पण उपक्रम सुरू केला आहे? तर कुणी सुरू केला हा उपक्रम? तर भारतीय अन्न महामंडळ यांनी सुरू केलेला आहे. नुकतेच कोणत्या राज्याने गाईला राज्यमातेचा दर्जा दिला आहे? तर कोणत्या राज्याने दिलेला आहे गाईला राज्यमातेचा दर्जा? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने दिला. आयफा अवॉर्ड्स 2024मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर ॲनिमल या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार. कोणत्या राज्यात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे? तर कोणत्या राज्यामध्ये? तर आपल्या महाराष्ट्र राज्यात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येणार. नागपूर येथे कोणाच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन करण्यात आले? तर नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्क याचे उद्घाटन करण्यात आले आहे नागपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा. BCCIने नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर बंगळुरू या ठिकाणी याचे उद्घाटन झाले. भारतीय वायुसेना दिवस कधी साजरा केला जातो? तर 8 ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा करतात. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा कला क्षेत्रातील दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने लक्ष्मण श्रेष्ठ यांना सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर हा पुरस्कार सुहासिनी जोशी यांना जाहीर झाला. हरियाणा राज्यात नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत? तर भारतीय जनता पार्टी यांनी सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत. इराणी कप 2024 कोणत्या संघाने जिंकला आहे?
तर हा आपल्या मुंबई संघाने जिंकलेला आहे इराणी कप 2024. देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे? तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन स्थापन होणार. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर तारा भवाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय कोणत्या जिल्ह्यात तयार होणार आहे? तर नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय तयार होणार. पुढचा प्रश्न, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओडिशा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर सुभद्रा योजना सुरू केलेली आहे ओडिशा राज्य सरकारने महिलांसाठी. तर पहा मित्रांनो, नेमकी काय आहे योजना? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच त्यांच्या वाढदिवशी ओडिशामध्ये सुभद्रा योजना सुरू केली. ही योजना राज्यातील महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने आहे. भगवान जगन्नाथ यांची बहीण देवी सुभद्रा यांच्या नावावर असलेला हा उपक्रम 21 ते 60 वर्ष वयोगटातील 1 कोटीहून अधिक महिलांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेला हा उपक्रम आहे मित्रांनो. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांची सुरक्षा आणि कल्याण वाढवणे हाच या योजनेचा उद्देश आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संतोष कश्यप यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी. आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धा 2024चा हिरो ऑफ दी टुर्नामेंटचा किताब कुणाला मिळाला आहे? तर हरमनप्रीत सिंग यांना हा किताब मिळाला. नेक्स्ट क्वेश्चन, आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धा 2024च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कोणत्या संघाचा पराभव केला आहे? तर या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनचा पराभव केला. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या स्पर्धेत विजेता देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे, लक्षात ठेवा. देशाची राजधानी नवी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? तर आतिशी मार्लेना सिंह यांची निवड झालेली आहे नवी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्स आजारावरील कोणत्या लसीला मंजुरी दिली आहे? तर MVABN वॅक्सिन या लसीला मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर हेमंत पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून. चला पुढचा प्रश्न पहा, अरविंद केजरीवाल यांनी कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली? तर नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा अरविंद केजरीवाल यांनी दिलेला आहे. तर पहा मित्रांनो, मग आता सध्या कोण आहेत मुख्यमंत्री नवी दिल्लीचे? तर आतिशी मार्लेना सिंह हे आहेत नवी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री. तर लक्षात ठेवा. चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन झाले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सशस्त्र सीमा बलाच्या SSB डायरेक्टर जनरलपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अमृत मोहन प्रसाद यांची नियुक्ती झालेली आहे SSB डायरेक्टर जनरलपदी, लक्षात ठेवा. डायमंड लीग स्पर्धेत ग्रेनाडाचा भालाफेकपटू अँडरसन पीटर्सने किती मीटर भालाफेक करत पहिले स्थान पटकावले आहे? तर 87.87 मीटरचा भालाफेक करत डायमंड लीग स्पर्धेत अँडरसन पीटर्सने पहिले स्थान मिळवले आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न काय आहे? तर डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करत दुसरे स्थान मिळवले आहे? तर 87.86 मीटरचा त्यांचा थ्रो होता. कोणत्या ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन 6 वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन केले आहे? तर त्यांनी रांचीवरून 6 नवीन वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी.
नेक्स्ट क्वेश्चन पहा, वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? तर नमो भारत रॅपिड रेल हे नाव करण्यात आलेले आहे. वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल करण्यात आले. ग्लोबल बायो इंडिया 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. पुढचा प्रश्न, सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 कुणाला प्रदान करण्यात आला? तर प्रशांती राम यांना सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. आणि चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यात नाशिक या शहरामध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार. हवाई दलाचा युद्धाभ्यास तरंग शक्ती कोठे आयोजित करण्यात आला? तर हवाई दलाचा युद्धाभ्यास तरंग शक्ती हा जोधपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून घोषित केले आहे? तर शीतल देवी आणि राकेश कुमार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून घोषित केले. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. चर्चेत असलेले कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे? तर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षात प्रवेश केला. पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किती लाख रुपये बक्षीस देण्यात आले? तर सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 75 लाख रुपये बक्षीस देण्यात आले आहे. तर सांगा मित्रांनो की आपल्या भारताने एकूण किती पदक जिंकलेले आहेत पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये? तर आपल्या भारताने 29 पदक जिंकलेले आहेत पॅरिस पॅराऑलिम्पिक या स्पर्धेत. त्यामध्ये 7 आहेत सुवर्ण, 9 आहेत रौप्य आणि 13 आहेत ब्रॉन्झ. तर लक्षात ठेवा, यावरती सुद्धा परीक्षेमध्ये 100% प्रश्न येऊ शकतो. चला पुढचा प्रश्न पहा. 54वी GST परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी GST परिषद आयोजित करण्यात आली. पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाने 220 पदक जिंकले आहेत? तर चीनने जिंकलेले आहेत 220 पदक पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत. पुढचा प्रश्न पहा. आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यासाठी GST दर निश्चित करण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाची स्थापना करण्यात आली? तर सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यासाठी GST दर निश्चित करण्यासाठी या मंत्री गटाची स्थापना करण्यात आली. तुहिन कांत पांडे यांची देशाच्या कोणत्या मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली? तर वित्त मंत्रालयाच्या सचिवपदी तुहिन कांत पांडे यांची निवड झाली आहे. चला पुढचा प्रश्न पहा. 2025 मध्ये स्क्वॅड शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर आपल्या भारतात याचे आयोजन करण्यात येणार. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 नुसार 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात महाराष्ट्राच्या अमरावती शहराने कितवा क्रमांक पटकावला आहे? तर आपल्या महाराष्ट्राच्या अमरावती शहराने 2रा क्रमांक मिळवलेला आहे स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 मध्ये. चला पुढचा प्रश्न पहा. वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर झारखंड हे राज्य ठरलेले आहे वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य. USA ओपन महिला दुहेरी 2024चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर जेलेना ओस्टापेन्को आणि ल्युडमिला किचेनोक यांनी मिळवलेला आहे USA ओपन महिला दुहेरी 2024चे विजेतेपद. नेक्स्ट क्वेश्चन पहा. USA ओपन महिला एकेरी 2024चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर एकेरीमध्ये एरिना सब्बालेका यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे. USA ओपन पुरुष दुहेरी 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर पहा मित्रांनो, इथे पुरुष दुहेरी दिलेला आहे. तर यामध्ये कोणी जिंकलेलं आहे? तर मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्सन यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. USA ओपन पुरुष एकेरी 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? तर जॅनिक सिन्नर यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे. यागी या चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केले?
तर चीन या देशाला प्रभावित केले आहे यागी या चक्रीवादळाने. नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या जॉईंट्स कमांडर्स परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर राजनाथ सिंह हे आहेत. जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश कोणता ठरला आहे? तर आपला भारत देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण बनले आहेत? तर रणधीर सिंग हे बनलेले आहेत ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाचे पहिले भारतीय अध्यक्ष. केंद्र सरकारने 23वा कायदा आयोग स्थापन केला असून या आयोगाचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? तर याचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा आहे. पुढचा प्रश्न, मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोणते अभियान सुरू करण्यात आले? तर सक्षम बालक अभियान सुरू करण्यात आलेले आहे मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदक जिंकले आहे? तर या स्पर्धेत आपल्या भारतीय खेळाडूंनी एकूण 29 पदक जिंकलेले आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने. चला पुढचा प्रश्न पहा. जागतिक मूकबधीर नेमबाजी स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने 3 सुवर्ण जिंकले आहेत? तर कोणी जिंकलेले आहेत 3 सुवर्ण जागतिक मूकबधीर नेमबाजी स्पर्धेत? तर धनु श्रीकांत यांनी जिंकलेले आहेत. लक्षात ठेवा. फुटबॉल इतिहासात 900 गोल पूर्ण करणारा इतिहासातील पहिला खेळाडू कोण बनला आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा बनलेला आहे फुटबॉलच्या इतिहासात 900 गोल पूर्ण करणारा पहिला खेळाडू. चला पुढचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातील किती शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला? तर देशभरातील 82 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर भारत देशामध्ये करण्यात येणार आहे पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे याला कोणत्या देशाचा फ्लोरा बी गुफिनी पुरस्कार जाहीर झाला आहे? तर यांना अमेरिकेचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तो आपल्या महाराष्ट्रातील कर्जत येथील रहिवासी आहे पराग बोरसे हा. त्यांना फ्लोरा बी गुफिनी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रणव सुरमा याने कोणते पदक पटकावले आहे? तर त्यांनी रौप्य पदक जिंकले आहे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या धरमवीरने कोणत्या खेळात सुवर्णपदक पटकावले आहे? तर त्यांनी क्लब थ्रो या खेळात सुवर्णपदक मिळवले आहे पॅरिस पॅरालिम्पिक या स्पर्धेमध्ये. 2024 मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी कोण ठरला आहे? तर शाहरुख खान हा ठरलेला आहे देशभरात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी 2024 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, क्रिकेट जगात कोणता खेळाडू सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू बनला आहे? तर विराट कोहली हा बनला आहे. राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 5 सप्टेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन, बबिता चौहान यांची कोणत्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर त्यांची उत्तर प्रदेश राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे बबिता चौहान यांची. राहुल द्रविड हे IPL मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत? तर राजस्थान रॉयल्स या संघाचे ते मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत राहुल द्रविड. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग याने पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुष खुल्या गटात कोणते पदक पटकावले आहे? तर त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेले आहे पॅरिस पॅरालिम्पिक या स्पर्धेमध्ये. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खिलारी याने गोळाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले असून तो महाराष्ट्रातील मूळचा कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर तो सांगलीचा आहे मित्रांनो. तर महाराष्ट्रातील सचिन खिलारी याने गोळाफेकमध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे पॅरिस पॅरालिम्पिक या स्पर्धेत. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या नित्याश्री सिवन याने कोणते पदक जिंकले आहे? तर त्यांनी कांस्य पदक जिंकलेले आहे.
वरुण अभ्यास नौदल सराव कोणत्या 2 देशात आयोजित करण्यात येत आहे? तर हा भारत आणि फ्रान्स या 2 देशात आयोजित करण्यात आलेला आहे वरुण अभ्यास. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर मुंबईला याचे आयोजन करण्यात आलेले आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024चे. सलग 2 पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा सुमित अंतिल कितवा भारतीय भालाफेकपटू ठरला आहे? तर सुमित अंतिल हा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरलेला आहे. त्याने सलग 2 पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती कोण बनले आहेत? तर ख्रिश्चन जोसेफ परेरा हे बनलेले आहेत CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती. भारतीय पुरुष हॉकी संघाने 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या संघाचा पराभव करून कांस्य पदक जिंकले आहे? तर आपल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पेनचा पराभव करून कांस्य पदक जिंकले आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून किती गावे ओळखली गेली आहेत? तर 35 गावे ओळखली गेलेली आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट कोणत्या वजन गटात अपात्र ठरली? तर 50 किलो वजन गटामध्ये ती अपात्र ठरलेली आहे पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, पुदुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून कोणी शपथ घेतली? तर के कैलाशनाथन यांनी शपथ घेतलेली आहे. दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा केला जातो? तर 7 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करतात. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर सी नारायण रेड्डी साहित्यिक पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार शिवशंकरी यांना मिळाला आहे. पेन पिंटर पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित केले आहे? तर अरुंधती रॉय यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचे नवे गोल्फ प्रमुख कोण झाले आहेत? तर कपिल देव हे झालेले आहेत आपल्या भारताचे नवीन गोल्फ प्रमुख. देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये याचे उद्घाटन करण्यात आले आहे. बुद्धदेव भट्टाचार्य यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर ते पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते. बुद्धदेव भट्टाचार्य यांचे नुकतेच निधन झाले आहे. RBIने सलग 9व्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही, तर रेपो रेट किती आहे? तर रेपो रेट आहे 6.50%. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे उघडला? तर नवी दिल्ली या ठिकाणी उघडला आहे आपल्या भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्णपदक जिंकले आहे? तर चीनने जिंकले पहिले सुवर्णपदक पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये. पुढचा प्रश्न पहा. मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड 2024चा मुकुट कोणी पटकावला आहे? तर नंदिनी राजपूत यांनी याचे विजेतेपद जिंकलेले आहे. आसाम रायफल्सच्या डायरेक्टर जनरल म्हणजेच महानिर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे? तर विकास लखेडा यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, 54व्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड यामध्ये भारताला किती पदक मिळाले आहेत? तर आपल्या भारताला 5 पदक मिळाले आहेत. आणि याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर इराण देशामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. टोकियो येथे आयोजित क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित राहिले होते? तर आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे उपस्थित राहिले होते. पुढचा प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रीती सुदान यांची नियुक्ती झालेली आहे. कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याच्या ई-पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर डिजिटल क्रॉप ही योजना सुरू करण्यात आली. 56व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला किती पदक मिळाले आहेत? तर आपल्या भारताला 4 पदक मिळाले आहेत.
रोहन बोपन्ना याने नुकतीच कोणत्या खेळामधून निवृत्तीची घोषणा केली आहे? तर त्यांनी टेनिस या खेळातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे रोहन बोपन्ना यांनी. कोणत्या राज्यातील वायनाड येथे भूस्खलनाची घटना घडली आहे? तर केरळ राज्यात घडलेली आहे ही घटना. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024मध्ये स्वप्नील कुसळे या भारतीय नेमबाजाने कोणते पदक जिंकले? तर त्यांनी कांस्य पदक जिंकलेले आहे. आणि स्वप्नील कुसळे हा आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील रहिवासी आहे. महाराष्ट्र राज्याला खाशाबा जाधव यांच्यानंतर किती वर्षांनी ऑलिम्पिक पदक प्राप्त झाले आहे? तर 72 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक प्राप्त झालेले आहे. पुढचा प्रश्न पहा. आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला DG म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर साधना सक्सेना नायर यांची निवड झालेली आहे. तर या आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला DG आहेत. कोणत्या जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे? तर SC/ST जातीच्या आरक्षणामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. पुढचा प्रश्न. मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांना सन्मानित करण्यात आलेले आहे या पुरस्काराने. वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार 2024 कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आला? तर हा पुरस्कार आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. आपत्ती व्यवस्थापन विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले आहे? तर नित्यानंद राय यांनी मांडलेले आहे हे विधेयक लोकसभेमध्ये. केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे? तर टोकियो या शहरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण केले S जयशंकर यांनी. देशाच्या GST संकलनात जुलै महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे? तर 10.3% वाढ झालेली आहे. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? तर याचे आयोजन दिल्ली या शहरात करण्यात आले आहे. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचे. पुढचा प्रश्न. कोणते गाव राज्यातील पहिले सौर ग्राम म्हणून ओळखले जाणार आहे? तर मान्याची वाडी हे गाव ओळखले जाणार आहे पहिले सौर ग्राम म्हणून. सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले? तर दिलीप प्रभावळकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले आहे. आणि याचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर नवी दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन. भारतात किती वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे आयोजन करण्यात आले? तर आपल्या भारतात 65 वर्षानंतर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या म्हणजेच WTOच्या रिपोर्टनुसार जागतिक कृषी निर्यातीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर आपल्या भारताचा 8वा क्रमांक लागतो. नेक्स्ट क्वेश्चन. नॅशनल हाऊसिंग बँकच्या मॅनेजिंग डायरेक्टरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संजय शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ही झारखंड राज्याने सुरू केलेली योजना आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपल चेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे कितवा भारतीय ठरला आहे? तर तो पहिला भारतीय ठरलेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नोवा लायलन्सने पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले आहे. तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर तो अमेरिकेचा खेळाडू आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शेख हसीना यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे? तर त्यांनी बांगलादेश देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
तर मनू भाकर यांची निवड करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील आदिचुंचनगिरी अभयारण्याला मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? तर हे कोणत्या राज्यातील अभयारण्य आहे? तर कर्नाटक राज्यातील हे अभयारण्य आहे. याला मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीला आरक्षण देण्यासाठीचे विधेयक कोणी लोकसभेत सादर केले आहे? तर अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळ गडावरील कंदील पुष्प या वनस्पतीच्या नव्या प्रजातीला कुणाचे नाव देण्यात आले? तर याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर कोणत्या देशाचा हा सर्वोच्च सन्मान आहे? तर फिजी या देशाचा आहे. तर त्याचे नावसुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेमध्ये नावसुद्धा विचारलं जातं. कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, स्वीडन देशाच्या आर्मड डुप्लांटिसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कोणते पदक जिंकले? तर त्यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. भारत आणि कोणत्या देशादरम्यान उदार शक्ती 2024 या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे? तर भारत आणि मलेशिया या देशादरम्यान उदार शक्ती 2024 या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले. भारत सरकारने सुरू केलेल्या पहिल्या विज्ञान रत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली? तर गोविंदराजन पद्मनाभन यांची निवड झालेली आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर धनंजय दातार यांना सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने लॉजिस्टिक धोरण 2024ला मान्यता दिली आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने लॉजिस्टिक धोरण 2024ला मान्यता दिली. डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधानाची शपथ घेतलेली आहे? तर डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी बांगलादेश देशाच्या हंगामी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, PR श्रीजेश यांनी नुकतेच हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तर ते कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत? तर ते केरळ राज्याचे खेळाडू आहेत. आणि PR श्रीजेश हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हॉकीशी संबंधित आहेत, लक्षात ठेवा. जागतिक आदिवासी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 9 ऑगस्ट हा आहे जागतिक आदिवासी दिन. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहेत? तर आपल्या भारताने एकूण 6 पदक जिंकलेले आहेत पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये. आणि त्यात 5 आहेत कांस्य आणि 1 आहे रौप्य. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहेत? तर अमेरिकेने जिंकलेले आहेत सर्वाधिक पदक. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर मनू भाकर आणि PR श्रीजेश यांची निवड करण्यात आली होती. भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाचा मुख्य कोचपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर PR श्रीजेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा, देशातील पहिले ग्रेन ATM कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले? तर हे ओडिसा राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे देशातील पहिले ग्रेन ATM. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले? तर लखनौ या ठिकाणी काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य गुजरात साहित्य अकादमीचा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर हा पुरस्कार बाबा भांड यांना जाहीर झाला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना जाहीर झाला. नेक्स्ट क्वेश्चन, ऑलिम्पिकमधील सर्वोच्च पुरस्कार ऑलिम्पिक ऑर्डरने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन कुठे उभारण्यात येणार आहे? तर हे मानखुर्द या ठिकाणी उभारण्यात येणार. देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादीत कोणती संस्था प्रथम स्थानावर आहे?
तर IIT मद्रास चेन्नई ही संस्था पहिल्या क्रमांकावरती आहे. 2028 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार? तर अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे 2028ला ऑलिम्पिक स्पर्धा. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार आरती अंकलीकर यांना जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 कुणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचे मानधन 5 लाखावरून किती लाख करण्यात आले आहे? तर या जीवनगौरव पुरस्काराचे मानधन 5 लाखावरून आता 10 लाख करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यावर्षी आपण आपला कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला आहे? तर 78वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केलेला आहे 2024चा. नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी 2.5 वर्षावरून किती वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे? तर 5 वर्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी वाढवण्यासाठी कोणत्या वर्षाच्या महानगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नागरी अभियानामध्ये सुधारणा केली आहे? तर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी वाढवण्यासाठी 1965च्या अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कुणाला जाहीर झाला आहे? तर हा पुरस्कार शिवाजी साटम यांना जाहीर झाला. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार कुणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. केंद्र सरकारने ईडीच्या संचालनपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर राहुल नवीन यांची नियुक्ती केलेली आहे. केंद्रीय गृहसचिवपदी कोणाची नियुक्ती झाली? तर गोविंद मोहन यांची नियुक्ती झालेली आहे केंद्रीय गृहसचिवपदी. 27वी नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई-गव्हर्नन्स कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे? तर ही महाराष्ट्र राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार. नेक्स्ट क्वेश्चन. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कुणाला मिळाला आहे? तर ऋषभ शेट्टी यांना हा पुरस्कार मिळाला. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कुणाला मिळाला आहे? तर नित्या मेनन व मानसी पारेख यांना हा पुरस्कार मिळाला. पुढचा प्रश्न पहा. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर अट्टम या चित्रपटाला मिळाला आहे. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर वाळवी या चित्रपटाला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2024साठी किती शौर्य पुरस्कार यांना मंजुरी दिली आहे? तर 103 शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिलेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली? तर पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 विधानसभेत कोणी सादर केला? तर हा अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25चा विधानसभेमध्ये अजित पवार यांनी सादर केलेला आहे. सर्वच प्रश्न मित्रांनो IMP असणार आहेत, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घेत चला. महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार? तर 1500 रुपये देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विक्रम मिस्री यांची नियुक्ती झालेली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक. पुढचा प्रश्न आहे, ICC T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला समानवीर पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर विराट कोहली यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार जसप्रीत बुमराह यांना मिळाला. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर S. नागेश कुमार यांनी हे पुस्तक लिहिले. SBIच्या चेअरमॅनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे, तर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर हे आहे आशा भोसले यांचे आत्मचरित्र स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाने ते प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्र राज्यात 1 जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर 1 जुलै हा दिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो. नुकतेच कुणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे? तर डॉक्टर संध्या पुरेचा यांना हा पुरस्कार जाहीर झाला. तर हा कोणत्या राज्याचा पुरस्कार आहे? तर मध्य प्रदेश राज्याचा आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. 12वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? तर डॉक्टर उषा ठाकूर यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे 12वा विश्व हिंदी सन्मान. उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची निवड झाली आहे? तर मनोज सिंह यांची निवड झालेली आहे उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन SCOची 24वी शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे? तर हे कझाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिम्पॅक सागरी सराव 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर अमेरिका या देशामध्ये रिम्पॅक सागरी सराव 2024चे आयोजन करण्यात आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपल्या भारताचा 72वा क्रमांक लागतो. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा 60 वर्षावरून किती वर्ष केली आहे? तर 60 वर्षावरून आता ती 65 वर्ष करण्यात आलेली आहे. अंडर 23 कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक जिंकले आहे? तर आपल्या भारताने एकूण 4 पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, NTR भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर ही आंध्र प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. 13वा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर हा भारत आणि थायलंड या देशामध्ये सुरू झाला आहे. पुढचा प्रश्न, इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट याच्या संचालकपदी कोणाची निवड झाली आहे? तर TR शर्मा यांची निवड झाली आहे. ICC T20 क्रमवारीत अष्टपैलूमध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे? तर हार्दिक पांड्या या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले. नेक्स्ट क्वेश्चन, देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झाली आहे? तर TV रविचंद्रन यांची निवड झाली आहे. सध्या चर्चेत असलेली भोजशाळा कलम ही वास्तू कोणत्या राज्यात आहे? तर ही आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे? तर हेमंत सोरेन हे आहेत झारखंड राज्याचे मुख्यमंत्री. भारताचे पहिले स्वदेशी रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम-1 कोणी विकसित केले आहे? तर हे DRDOने विकसित केलं आहे. पुढचा प्रश्न पहा, नीती आयोग कोणत्या कालावधी दरम्यान देशात संपूर्णतः अभियान राबवित आहे? तर 4 जुलै ते 30 डिसेंबर 2024 पर्यंत नीती आयोग हे अभियान राबवणार आहे. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशनला किती कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे? तर 31 मार्च 2025 पर्यंत केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशनला मुदतवाढ दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हेल्थ साथी योजना कोणत्या ॲपवर उपलब्ध आहे? तर Paytm फॉर बिझनेस या ॲपवर हेल्थ साथी योजना उपलब्ध आहे.
भारताच्या अभय सिंगने आशियाई दुहेरी अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेत किती सुवर्णपदक जिंकले आहेत? तर त्यांनी 2 सुवर्णपदक जिंकलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने स्पॅनिश ग्राफी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे. भारताच्या 46व्या जागतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन कुठे होणार आहे? तर याचे आयोजन भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2024चा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? तर आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 28 सदस्यीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर नीरज चोप्रा हे करणार आहेत. नाटो शिखर संमेलन 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? तर हे अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आले. रशियाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे? तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सन्मान मिळाला आहे. द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल हा रशियाचा सर्वोच्च सन्मान आहे. चला पुढचा प्रश्न, कोणत्या 2 भारतीय खेळाडूंना जून महिन्यासाठी क्रमशः ICC पुरुष आणि महिला खेळाडू म्हणून नामांकन मिळाले? तर कोणाला मिळाले आहे? तर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांना मिळाले. कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कर्नल MB रवींद्रनाथ हे आहेत या पुस्तकाचे लेखक. टीम इंडियाचे नवे हेड कोच कोण बनले आहेत? तर गौतम गंभीर हे बनले आहेत. उत्तर प्रदेश राज्य आणि नेपाळ या दरम्यान हरित क्षेत्र वाढवण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर मित्र वन योजना सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्वदेशी रणगाडा त्या रणगाड्याचं नाव काय असणार आहे? तर जोरावर. तर हा कधीपर्यंत भारतीय सेनेत समाविष्ट होणार आहे? तर हा 2027 पर्यंत आपल्या भारतीय सेनेमध्ये समाविष्ट होणार आहे. कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार? तर 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. कोण देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनल्या आहेत? तर मानवी कश्यप या बनलेल्या आहेत आपल्या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर. न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर रजत शर्मा यांची नियुक्ती झाली. विम्बल्डन 2024 पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे? तर कार्लेस अल्कराज हा ठरलेला आहे. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने? तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेली आहे ही योजना. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे? तर या योजनेचा लाभ 60 वर्षावरील नागरिकांना होणार आहे. ICC T20 विश्वचषक 2024चा अंतिम सामना कोणत्या 2 संघादरम्यान झाला? तर अंतिम सामना हा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दोघात झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन, ICC T20 विश्वचषक 2024 कोणत्या संघाने जिंकले आहे? तर आपल्या भारत देशाने जिंकलेले आहे. भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्सरसाइज होपेक्स 2024 सराव पार पडला? तर भारत आणि इजिप्त या 2 देशाच्या हवाई दलामध्ये हा सराव पार पडलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे? तर मुंबई जिल्हा आहे पहिल्या क्रमांकावरती. देशात दरडोई उत्पन्नात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर तेलंगणा राज्य आहे पहिल्या क्रमांकावरती. नेक्स्ट क्वेश्चन, आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा देशात 6वा क्रमांक लागतो. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्राने किती टक्के विकास दर गाठला आहे? तर 7.6%. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कितव्यांदा प्रवेश केला? तर आपल्या भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत 3ऱ्यांदा प्रवेश केला
आणि आपल्या भारतीय टीमने म्हणजेच आपल्या भारतीय क्रिकेट संघाने हे विजेतेपद जिंकले सुद्धा आहे। ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 113 चौकार मारण्याचा विक्रम कोणी केला? तर रोहित शर्मा यांनी केलेला आहे। पॅराग्वे हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा कितवा सदस्य देश बनला आहे? तर 100वा सदस्य देश बनलेला आहे पॅराग्वे हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा। मार्क रूट यांची नाटो संघटनेच्या महासचिवपदी निवड झाली असून ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर ते आहेत नेदरलँडचे पंतप्रधान। त्यांची नाटो संघटनेच्या महासचिवपदी निवड झाली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय डायरिया रोको अभियान 2024 कोणत्या कालावधीत राबवण्यात येणार? तर 1 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे। भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खुले केलेले खालुबर युद्ध स्मारक कुठे आहे? तर लडाखमध्ये आहे। जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर 5 जून हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो। अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? तर जॉर्डनमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे ही स्पर्धा। नेक्स्ट क्वेश्चन, अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्णपदक पटकावली? तर 4 पदक जिंकलेले आहेत आपल्या भारताने। आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक 9 वेळा 4 बळी घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरला? तर राशिद खान हा ठरलेला आहे। 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आली? तर ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली होती। नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच गुप्तचर विभाग प्रमुख तपन कुमार डेक्का यांना किती वर्ष मुदतवाढ देण्यात आली? तर त्यांना 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे। आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये 17 वर्षाखालील भारतीय कुस्ती संघाने किती पदक जिंकले आहेत? तर 11 पदक जिंकलेले आहेत। चला पुढचा प्रश्न पहा, आयन्ना पात्रुडू यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली? तर यांची आंध्र प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे। भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन पायलट प्रकल्प कोठे सुरू झाला? तर झारखंड राज्यामध्ये हा प्रकल्प सुरू झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अंतल्या तुर्की येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक 2024 स्टेज 3 मध्ये भारतीय तिरंदाजांनी किती पदक जिंकले आहेत? तर 4 पदके जिंकलेली आहेत। कोणत्या देशाच्या संसदेत हिजाबवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर तजाकिस्तान या देशाच्या संसदेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले। नेक्स्ट क्वेश्चन, सार्वजनिक परीक्षा 2024 कायदा देशात कधीपासून लागू करण्यात आला? तर 21 जून 2024 पासून हा कायदा लागू करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझे शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। आणि मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल। आणि अजून एक महत्त्वाचं की आपल्या चॅनेलवरती अशाच प्रकारचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तुमच्या परीक्षेसाठी, तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या। चला पुढचा प्रश्न पाहूयात। क्रिस जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरला आहे? तर हा आहे इंग्लंड देशाचा। पुढचा प्रश्न, T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरला? तर पॅट कमिन्स हा ठरलेला आहे पहिला गोलंदाज, त्यांनी सलग 2दा हॅट्रिक घेतलेली आहे। नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी GST परिषद पार पडली आहे? तर 53वी GST परिषद पार पडलेली आहे। तर आपल्या भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली। आणि कुठे पडली पार? तर नवी दिल्ली या ठिकाणी, हे सुद्धा लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रदीप सिंग खरोला यांची निवड करण्यात आलेली आहे। अलीकडेच भारतीय सेना उपप्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली? तर NS राजा सुब्रमणी यांची निवड झालेली आहे
भारतीय सेना उपप्रमुख म्हणून. चला पुढचा प्रश्न आहे आपला. नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक राहतात? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहतात. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या मंत्रालयाच्या नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एन्हान्समेंट स्कीम या नवीन योजनेला मंजुरी दिली? तर गृह मंत्रालयाने दिलेली आहे मंजुरी. चला पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो? तर 21 जूनला साजरा करतात आंतरराष्ट्रीय योग दिन. शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? तर आपल्या भारताचा 109वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न. युनिसेफच्या अहवालानुसार भारतात बाल उपासमारीचे प्रमाण किती टक्के आहे? तर 40% आहे. युनिसेफच्या अहवालानुसार जगातील 18 कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीत जगावे लागत आहे? तर 63% मुलांना तीव्र उपासमारीमध्ये जगावे लागते. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर बिहार राज्यामध्ये सुरू झालेले आहे. नुकतीच वनमित्र योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर हरियाणा राज्यामध्ये सुरू झालेली आहे वनमित्र योजना. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्य दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नवल बजाज यांची नियुक्ती झालेली आहे. भारतीय लष्कराने नुकतीच कोणती देखरेख प्रणाली सुरू केली आहे? तर विद्युत संरक्षक ही प्रणाली सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग देण्यात आला आहे? तर राजुरेश्वर गणपती या देवस्थानाला देण्यात आलेला आहे पर्यटन स्थळाचा दर्जा. अलीकडेच कोणत्या कंपनीने AI असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी भारतात लॉन्च केले? तर गुगलने केले आहे. पुढचा प्रश्न पहा. इंटरनेट मूव्ही डेटाबेसने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2024 या वर्षातील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरली आहे? तर दीपिका पादुकोण ही ठरलेली आहे. सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या भारतीय सेलिब्रिटीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर विराट कोहली हा आहे. चला पुढचा प्रश्न. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पावो नुर्मी स्पर्धेत किती मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले? तर 85.87 मीटर भाला फेकून त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे. 2024 साठी साहित्य अकादमीचा हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार गौरव पांडे यांना जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान षटकाचा विश्वविक्रम नोंदवला? तर साहिल चौहान यांनी केला आहे. अ फ्लाय ऑन द RBI वॉल हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर अल्पना किलावाला यांनी हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात पहिली शाश्वत विकास परिषद कोठे होणार? तर कोल्हापूरला होणार आहे पहिली शाश्वत विकास परिषद आपल्या महाराष्ट्रामध्ये. कोलकाता उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याच्या सरकारला तृतीयपंथींना सरकारी नोकऱ्यात 1% आरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत? तर पश्चिम बंगाल राज्याने दिलेले आहेत. चला पुढचा प्रश्न. साहित्य अकादमीच्या वतीने 2024 साठी किती भाषेतील लेखकांना युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले? तर 24 लेखकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुलींची विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या राज्यात पार पडली? तर ही स्पर्धा गुजरात राज्यामध्ये पार पडली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नुकतेच राजर्षी शाहू पुरस्कार कुणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार पन्नालाल सुराणा यांना जाहीर झाला आहे. उसवन या कादंबरीसाठी मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार देवीदास सौदागर यांना जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न पहा. समशेर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी कोणाला बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे? तर भारत सासने यांना हा पुरस्कार जाहीर झाला. जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 14 जून हा दिवस आहे जागतिक रक्तदाता दिन. चला पुढचा प्रश्न.
मुलींच्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर दिव्या देशमुख यांनी हे विजेतेपद जिंकले आहे.